या ठिकाणी 2019 ते 2022 उद्धव मामू मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारचं अराजकतेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये माजवलं गेलं होतं, त्या ठिकाणी ज्या प्रकारे विरोधकांना जेलमध्ये टाकणं, जे आपल्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावरती केसेस करणं, त्यांच्यावरती हल्ले करणं, वसुली करणं, मर्डर करणं, पोलिसांकडून मर्डर करून घेणं, अशा प्रकारची राजवट त्या ठिकाणी आपण बघितली होती. त्याचंच एक जिवंत उदाहरण आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे की कशा प्रकारे 2016 साली त्या ठिकाणी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये एक DCP आणि एक ACP लक्ष्मीकांत पाटील आणि सरदार पाटील या दोन पोलीस अधिकाऱ्यांवरती संजय पांडे तत्कालीन DGP आणि तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर, माजी मुंबईचे पोलीस कमिशनर यांनी या ठिकाणी त्या दोन अधिकाऱ्यांवरती दबाव आणून संपूर्ण प्रक्रियेला, संपूर्ण व्यवस्थेला, संपूर्ण न्यायव्यवस्थेला झुगारून दबाव आणून त्या ठिकाणी आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती गुन्हा नोंदवण्याकरता त्या ठिकाणी ज्या प्रकारचा दबाव, ज्या प्रकारचे खोटे या ठिकाणी कागदपत्र तयार करणं, खोट्या चित्रफिती तयार करणं आणि हे सर्व तयार करण्याचं काम जे संजय पांडेंनी त्यावेळेला केलं, हे आज उघडकीस आलेलं आहे. महाराष्ट्राच्या DGPंनी या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये ह्या संपूर्ण ही जी कहाणी आहे, ही महाराष्ट्राच्या अराजकतेची कहाणी ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि संजय पांडेवरती गुन्हा नोंदवण्याची या ठिकाणी सूचना सुद्धा त्या पत्रामध्ये केलेली असून 2019 ते 2022 मध्ये उद्धव मामूंनी कशा प्रकारे या ठिकाणी सरकार चालवलं होतं, कशा प्रकारे जे पोलीस या ठिकाणी आपले अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, हेमंत करकर यांच्या मुंबई पोलीसला उद्धव मामूंनी सचिन वाझेची मुंबई पोलीस करून टाकली. त्यांनी या भ्रष्टाचारी संजय पांडेची मुंबई पोलीस करून टाकली. जो भ्रष्टाचारी संजय पांडे स्वतः ईडीच्या कस्टडीमध्ये जेलमध्ये जाऊन आलेला आहे, ज्याची या ठिकाणी NSCLच्या स्कॅममध्ये त्याचा सहभाग आहे, तो सुद्धा खटला कोर्टामध्ये सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आज उद्धव मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाही आहे की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून, संजय पांडेंनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचं काम त्यांनी केलं होतं. पण याच्या पुढे जाऊन माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शन्सवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत. त्यांची नार्कोचा तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे, जेणेकरून संजय पांडेच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण हे सुद्धा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे. संजय पांडे हा कोणासाठी काम करत होता, त्याच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण, त्याच्या मागचा अदृश्य हात कोण. आणि मला असं वाटतं की 2019 ते 2022 मध्ये या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचा अदृश्य हात हा संजय पांडेच्या पाठीशी होता. आणि त्यामुळे संजय पांडेच नाही, परंतु संजय पांडेची नार्को तपासणी करून त्यांना हे आदेश कोणी दिले होते त्या व्यक्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांची सुद्धा नार्को तपासणी झाली पाहिजे. सर, या अगोदर पण अशा पद्धतीच्या खंडणीच्या केसमध्ये खरं तर संजय पांडेंवर आरोप झाले होते, त्यानंतर ते FIR देखील झाली होती. मात्र या सगळ्या अहवालांमध्ये देखील आहे तो आता गुन्हा दाखल करायला सांगितलेला. संजय पांडेवरती NSCLच्या स्कॅममध्ये या ठिकाणी आरोप होते. संजय पांडेंनी एक मशीन विकत घेतलं होतं, ते मशीन इम्पोर्ट करण्यात आलं होतं. ते मशीन स्टॉक ब्रोकर्सच्या ऑफिसेसच्या आजूबाजूला ठेवून त्या ठिकाणी ट्रेडिंगमध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम आणि मोठ्या प्रकारचा स्कॅम आहे. त्याच्यामध्ये जेलमध्ये गेले होते, त्याच्यामध्ये खटलासुद्धा सुरू आहे, त्याच्यामध्ये NSCLच्या काही अधिकाऱ्यांची सुद्धा अटक झालेली आहे. आणि मोठ्या अशा प्रकारच्या स्कॅममध्ये संजय पांडे ही व्यक्ती वादाधित व्यक्ती आहे, भ्रष्टाचारी व्यक्ती आहे. आणि संजय पांडेची नार्को तपासणी करण्याची मागणी आज मी करत आहे. दुसरीकडे संजय राऊत म्हणतात पद्धतीने हा अहवाल जो आहे तो रश्मी शुक्ला यांनी हा सगळं अहवाल जो आहे तो मांडलेला पाहिलं. म्हणजे संजय राऊतांनी असं म्हटलंय की रश्मी शुक्ला जे आहे ते RSSच्या आहेत, त्यांचं कुटुंब सुद्धा RSS. हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती रोज प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही.
ज्या पद्धतीने खरं तर पोलीस वर्दीमध्ये अशा पद्धतीने काम करत RSSचं काम आहे ते रश्मी शुक्लाने केलं, हे थेट आरोप होत आहेत. असं कोण म्हणतंय? असं सकाळचा भोंगा म्हणतोय ना. सकाळचा भोंगा रोज अशा प्रकारे काही वक्तव्य करत असतो, त्याला फार सिरियसली घेण्याची आवश्यकता नाही आहे. सर दुसरा एक असा प्रश्न आहे की अण्णा मलाई जे आहे ते भाजपचे नेते प्रचारासाठी आले होते, त्यांचं एक वक्तव्य विरोधकांनी आता लावून धरलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की बॉम्बे हे महाराष्ट्राचं फक्त नाही आहे तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं त्यांनी म्हटलं. तर आता उद्धव ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, त्यांनी असं म्हटलं की भाजपचा हा डाव दिसतोय मुंबईचं बॉम्बे करण्यासाठी. मला असं वाटतं की उद्धव मामू आणि सकाळचा भोंगा या दोघांनी काहीतरी नवीन कॅसेट लावली पाहिजे. त्यांनी नवीन काहीतरी बोलावं. 25 वर्ष तुमच्या त्याच कॅसेट ऐकून आता जनतेला कंटाळा आलेला आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून केलेलं एक काम दाखवावं. मुंबईकरांकरता, मराठी माणसासाठी, मुंबईसाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. त्याच्यावर ते बोलतच नाही आहेत का? उद्धव मामूचा मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे याच्यावर काही आक्षेप आहे का? त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, या मुंबईकरांचं, मराठी माणसाचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे याच्यावरती कदाचित उद्धव मामूंना आक्षेप आहे असं या विधानातून बाहेर येतं. सर बदलापूरचा जो अत्याचार प्रकार झाला होता त्यामध्ये खरं तर अक्षय शिंदे हे एन्काउंटर झालं आणि त्यामध्ये खरं तर जो सह आरोपी आहे महेश आपटे याला देखील आता भाजपच्या वतीने संस्कृत नगरसेवक केलेला आहे. कसं बघता या सगळ्याकडे, कारण की अशा पद्धतीच्या आरोपांना नगरसेवक करणं? नाही, मी याची माहिती घेईन. मुंबईपुरतं मी तुम्हाला बोलू शकतो. मी याची माहिती घेऊन सांगेन. ठाकरे यांनी भाषणात म्हटलं की पैसे देऊन माणसांना पक्षामध्ये आणलं जातंय. असं आहे की त्यांची बॉडी लँग्वेज, ते जे काही बोलतायत, ते जसं वागतायत, याच्यातनं त्यांची कशी अवस्था झालेली आहे हे मला असं वाटतं की संतोष धुरींनी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्यांची जी अवस्था झालेली आहे हे संतोष धुरींनी खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांनी आपला पक्ष हा कसा सरेंडर केलेला आहे आणि उद्धव मामूंनी कसं धुरी आणि देशपांडेंना विरोध, पण रशीद मामू, चंगेज मुलतानी आणि हारून खान यांना आलिंगन, अशा प्रकारची नीती आणि नियत ही उद्धव मामूंची झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.